यीशु मसीह की जय हो। आज इस सप्ताह के पहले दिन अबंडेंट लाइफ सेंटर चर्च आपका स्वागत करती है कि उस यहोवा परमेश्वर के उपस्थिति में आकर उसके नाम को ऊंचा करने के लिए, उसकी नाम की महिमा करने के लिए जोर से तालियां बजाकर उसको धन्यवाद देंगे। हालेलुया, तेरा धन्यवाद प्रभु। इस सुबह के समय में हम तेरे नाम को ऊंचाते हैं। हालेलुया, धन्यवाद। होसाना, 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 होसाना। जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। होसाना, 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 होसाना। उसने हमें चुना है और हम उसके हैं, उसी के ही चराई के हम सब भेड़े हैं। उसने हमें चुना है और हम उसके हैं, उसी के ही चराई के हम सब भेड़े हैं। आते हैं उसके भवन में, महिमा और आदर है मन में। आते हैं उसके भवन में, खुशियाँ ही खुशियाँ है मन में। उसने हमें चुना है और हम उसके हैं, उसके ही चराई के हम सब भेड़े हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। होसाना, 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 होसाना। जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं, जय जयकार करते हुए हम आते हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। उसके फाटकों में आनंद की ध्वनि से ऊंचे सुरों में हम गाते हैं। होसाना, 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 होसाना। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
जिसने बनाया आसमां को, उसने ही पृथ्वी बनाई। जिसने बनाया आसमां को, उसने ही पृथ्वी बनाई। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया। तो हमारे साथ प्रभु जंगल से मार्ग निकाला, लाल समुंदर को तू भागा। जंगल से मार्ग निकाला, वो वायदों को करता है पूरा। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने याकूब को चुना है, उसने ही हमको चुना है। जिसने याकूब को चुना है, उसने ही हमको चुना है। वो प्यार का सागर है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। धन्यवाद परमेश्वर, वो तेरे नाम को उठाते हैं। ओ धन्यवाद यह हमारे यहोवा शामा। ओ धन्यवाद धन्यवाद, ओ धन्यवाद परमेश्वर। इस वक्त तेरे सामने झुककर प्रभु तेरी आराधना करते हैं। तू योग्य है सारी स्तुति के लिए। हालेलुया जीसस। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे। है प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। Oh, hallelujah. Worship you, Jesus. Thank you, Jesus. प्यार है कितना, कितना महान तू है मालिक, तू मेरी जान। प्यार है तेरा कितना महान, तू है मालिक, तू मेरी जान।
स्वर्ग छोड़ के आया है तू, स्वर्ग छोड़ के आया है तू, है प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। ओ हालेलुया, सारी महिमा मेरे जीवन से तुझे ही मिले प्रभु। हालेलुया, ओ धन्यवाद, धन्यवाद। जहां मेरी नजर जाए वहां तेरी स्तुति हो, जहां मेरी नजर जाए वहां तेरी स्तुति हो। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे, ऐ प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से, दिल से, दिल से। गाऊं सदा मैं तेरी महिमा, पाऊं सदा मैं तेरी दया। ओ रहा ओ रामा शिकारी, ओ रामा चंदा, तेरी दया तेरी कृपा हमेशा हमारे साथ है। ओ धन्यवाद, धन्यवाद, हालेलुया, धन्यवाद। ओ साथ मेरे तू है, फिर मुझे क्या कमी है। साथ मेरे तू है, फिर मुझे क्या कमी है। यीशु तू मेरा सब कुछ है, यीशु तू मेरा सब कुछ है। दिल की सारी आशाएं, ओ जीवन की ये निगाहें,
यीशु तू मेरा सब कुछ है, यीशु तू मेरा अब कुछ है। गाऊं सदा मैं तेरी महिमा, दया। धन्यवाद परमेश्वर, तेरी महिमा हो, तेरी स्तुति हो, धन्यवाद। तेरा धन्यवाद करते हैं तेरी उपस्थिति के लिए प्रभु। हमारे होठों के शब्दों को और हृदय के मनन को तूने स्वीकार किए प्रभु, और पवित्र आत्मा तेरा धन्यवाद करते हैं। तेरे दुगनी बटे का अभिषेक और तेरा सामर्थ्य हम पर था, धन्यवाद देते हैं। आगे के समय को प्रभु हम तेरे हाथ में सौंप देते हैं। यीशु के प्यार और पवित्र नाम से हम दुआ मांगते, इसलिए तू सुन, और हम सब लोग कहेंगे आमीन। Greetings in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। I hope all of you had a blessed week. मला माहिती आहे की तुम्हाला हे संपूर्ण आठवडा आशीर्वादित असेल। Sitting at home, घरी बसून praying, प्रार्थना करून, obeying all the instructions, सगळ्या आज्ञा तुम्ही पाळून, keeping yourself away from everything. तुम्हाला स्वतःला लांब ठेवून सगळ्या गोष्टीपासून, And I am sure आणि मला माहिती आहे God surely doing की something. देव खरोखरच काहीतरी करत आहे। When you see what is happening around, जेव्हा तुम्ही पाहताय की आजूबाजूला जे काय घडतंय, it's never in the history that we have seen in our life. या संपूर्ण इतिहासात, आपल्या जीवनाच्या संपूर्ण इतिहासात आपण हे कधी पाहिलं नाही That whole world is shut down. की संपूर्ण जग आज बंद आहे। Today we see there's nobody on the streets. आज आपण पाहतोय की रस्त्यावरती कोणी नाहीये, All doors are shut. आज सगळं बंद आहे, And all that is happening around is confusion and chaos. आणि हे जे काय सगळं घडतंय आजूबाजूला, हे आपल्याला गोंधळ उडणार आहे। It is beyond human to guess or grasp what is happening around. हे मानवाच्या विचारांच्या पलीकडे आहे की जे काय चाललंय ते। But one thing for sure, पण एक गोष्ट नक्की आहे, Bible says world is established because God's reign. जगाचा स्थापना झाली कारण परमेश्वर राज्य करतो, And God still is reigning. आणि परमेश्वर अजून राज्य करत आहे। So don't worry what is happening around, just pray. काळजी करू नका आजूबाजूला काय होतंय, फक्त प्रार्थना करा। Last week I shared with you पाठीमागच्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो, book of Isaiah 26 chapter and 20th verse. यशायाच्या पुस्तकातनं यशाया 26:20। Let us read it. आपण पुन्हा एकदा ते वाचूयात। Isaiah 26:20. Go, my people, enter your room, and shut the doors behind you. Hide yourselves for a little while, until wrath has passed by. यशाया 26:20। चला माझ्या लोकांनो, आपल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा। Last week I shared with you मागच्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो that book of Isaiah 26 chapter and 20th verse. की यशायाच्या पुस्तकातलं 26वा अध्याय आणि 20वा वचन। I don't know whether it is coincidence or it is something God is still doing. मला हे माहित नाही की हा योगायोग आहे का परमेश्वर ही गोष्ट करत आहे, Because 26 chapter and 20th verse, कारण 26वा अध्याय आणि 20वा वचन when you see जेव्हा तुम्ही पाहाल that lockdown started की जेव्हा सगळं बंद झालं, ज्या बंद झाली ते सुरुवात झाली from 26 of this month की ह्या 26 ह्या महिन्यातल्या 26 तारखेपासून and 20th year, आणि 20व्या वर्षामध्ये, that we can see that this scripture is getting fulfilled in our lives. की आपण हे बघतोय की हे जे शास्त्र लेख आपल्या जीवनामध्ये त्याची पूर्णता होतीये, God is something doing. की देव निश्चितच काहीतरी करत आहे, Surely something is happening. निश्चित काहीतरी होत आहे। We have to know. आपल्याला फक्त माहित We हवंय, have to discern. आपल्याला खरं जाणून घेणं We have to गरजेचं be आहे sensitive of moving of your Holy की Spirit. आपल्याला सूक्ष्म असलं पाहिजे ते पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल। Book of Revelation says, प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं, he that had ear, let him hear what the Spirit is speaking to churches. प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणतं, ज्यांना कान आहेत त्यांनी ऐको की पवित्र आत्मा त्यांच्याशी काय बोलत आहे मंडळीशी। Today God's Spirit is speaking to churches. की आज देवाचा आत्मा मंडळीशी बोलत आहे। When you see all around, जेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी पाहात,
For sure, one thing we know, खरोखर एक गोष्टी आपल्याला माहिती आहे end of the world is coming soon. की जगाचा समाप्त निकट येत आहे, Coming of Lord is near. की परमेश्वराचं येणं जवळ आलं आहे. Let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Bible says पवित्र शास्त्र म्हणतं that he is coming like a thief in the night. की तो एका रात्रीच्या चोरासारखा तो रात्री येत आहे. Definitely is thief in the night for the people, की खरंच तो एक चोरासारखा येतोय लोकांसाठी, but for church is given the signs. पण त्या मंडळीसाठी त्यांनी ते एक चिन्ह दिलंय The church is looking at the signs today. की आज मंडळी त्या चिन्हांकडे पाहत आहे. For church is not coming like a thief in the night, मंडळीसाठी तो एका रात्रीमध्ये एका चोरासारखा येणार नाही, but for church is given the signs. पण ह्या मंडळीसाठी एक त्यांनी चिन्ह दिलंय And all the signs shows us. आणि सर्व चिन्ह मिळून दाखवतंय. When you read book of Matthew 24th chapter, जेव्हा तुम्ही मत्तेचा 24वा अध्याय वाचाल, he says before he comes all the signs are going to take place. ते म्हणतात की तो येण्याच्या आधी सगळे चिन्ह आणि चमत्कार होतील. It is exact, we can see all the signs are getting fulfilled. तसंच आपण पाहत आहोत की ते सर्व चिन्ह पूर्णता होत आहे त्याची, He says has the time of Noah. की जसं त्या नोहाच्या वेळेस, So we can see today की तसं आपण आज पाहतोय what happened in the time of Noah, exact things are happening today. की नोहाच्या वेळी जे घडत होतं ते आज तसंच तंतोतंत आज तसंच घडतंय. When you read book of Isaiah 26 chapter and 20th verse, जेव्हा आपण यशायाचा 26वा अध्याय आणि 20वा वचन वाचतो, where God has commanded us जिथं देवाने आपल्याला आज्ञा केली to be inside the house की आपल्या घरामध्ये असण्याबाबत and latch it from inside, आणि आतमधनं ते दार लावून घेण्याबाबत and inside seek the face of the Lord आणि आतमध्ये राहून तुम्ही परमेश्वराचं मुख शोधा and pray. आणि प्रार्थना करा. It is very important हे खूप महत्वाचं आहे that we need to pray. की आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. When you read Bible, there are places that God has shut down. की आपण पवित्र शास्त्र जे वाचतो की तिथं देवाने सगळं बंद केलं आहे, God has locked his people. की देवाने त्याच्या लोकांना बंद And करून when ठेवलं. God has locked his people, for there is a purpose. आणि जेव्हा देवाने लोकांना बंद करून ठेवलं तिथे नक्कीच काहीतरी त्याचं ध्येय आहे. Church, मंडळी, you are not wasting time. की तुम्ही तुमचा वेळ घालवत नाहीये. Church, मंडळी, surely something is happening. खरोखर निश्चितच काहीतरी घडणार And आहे you are fulfilling the purpose. आणि तुम्ही ते उद्देश पूर्ण करणार आहात. Don't say nothing is happening. असं म्हणू नका की काही घडत नाहीये, Something is happening in the spiritual life. की काहीतरी आध्यात्मिक जीवनात होत आहे. Ask God to open your ears. देवाला विचारा तुमचे कान उघडण्यासाठी What God is doing. की देव काय कार्य करत We are आहे, not sitting at home for waste of time. की आपण असंच घरी बसून आपला वेळ व्यर्थ घालवत नाही, But God has something for us. पण देवाकडे आपल्याकडे निश्चितच काहीतरी आहे, For a purpose that God has kept us. की जे उद्देश जो देवाने ठेवलाय आपल्यासाठी. Of course, there are many things are happening की outside. खरं बाहेरच्या सगळ्या जगामध्ये भरपूर काही गोष्टी घडत But आहेत, God surely doing something. पण देव खरोखरच काहीतरी कार्य करत आहे. When you read जेव्हा आपण वाचतो book of Genesis, there God said to Noah तिथं देव नोहाला म्हणाला that my judgment is going to fall. की माझा न्याय तुमच्यावरती येणार आहे, All the world is going to be drowned under water. की सगळं संपूर्ण जग पाण्यामध्ये बुडणार आहे. He told Noah, तो नोहाला म्हणाला build an ark for me. की तिथं एक तू आर्क बांध, And he gave instruction to Noah. की त्यांनी ते तसं त्यांनी तशा गोष्टी सांगितल्या नोहाला, And Noah did exact as God commanded आणि him. नोहाने तसंच केलं जसं देवाने त्याला आज्ञा केली. And God took Noah and his family, आणि देवाने त्या नोहा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला, and God took all the animals and the birds, आणि देवाने सर्व जनावरांना आणि सगळ्या पक्ष्यांना घेऊन गेला, 1 pair and 7 pairs, आणि एक जोड्या आणि 7 जोड्या, righteous and unrighteous, clean and unclean. नीतिमान आणि अनितिमान, And God took all of them inside. आणि देवाने त्या सगळ्यांना एकत्र करून आतमध्ये घेतलं. And when you read आणि जेव्हा तुम्ही वाचता Genesis 7:16, उत्पत्ती 7:16, read it. Genesis 7:16. And they that went in male and female of all flesh, as God had commanded him, and the Lord shut him in. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक नरमादी आत गेली, मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. God shut them inside. देवाने त्यांना आत बंद केले. And let me tell you one thing. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, This is not man, this is God who shut them inside. ह्या कुठल्या मनुष्याने नाही, पण हे देवाने त्यांना आतमध्ये बंद केलं. And when God shut them inside, आणि जेव्हा देवाने त्यांना आतमध्ये बंद केलं, Bible says rain started coming down. शास्त्र म्हणतं पाऊस खाली पडू लागला. Till that time, तोपर्यंत Noah had preached to people. की नोहाने लोकांना संदेश दिला होता. Ark was a witness that is going to heavy rain. तारू एक साक्ष होती की तिथं पाऊस
पाऊस पडणार आहे. Ark was a witness that everything is going to be destroyed. तारू एक साक्ष होती की सगळ्या गोष्टीचा नाश होणार आहे. People laughed at him. लोक त्याच्यावर हसली People mocked at God. की लोकांनी देवाची थट्टा केली. But let me tell you, पण मला एक तुम्हाला गोष्ट सांगू द्या. Bible says, शास्त्र म्हणतं till the time, जोपर्यंत God shut the door की देवाने ते दार बंद केलं and नाही rain started coming. आणि पाऊस पडायला लागला नाही. People were getting married and enjoying themselves. लोक लग्न करत होते आणि मजा मारत होती. And let me tell you one thing, आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. they did not realize त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली when नाही. the door was shut, जेव्हा तो दार बंद झाला they did not realize त्यांना जाणीव झाली नाही all that began to happen. की सगळ्या गोष्टी घडू लागल्या. Today also, आज सुद्धा let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या don't be bound into this world. की ह्या जगाच्या गोष्टीमध्ये तुम्ही बांधून जाऊ नका. Be sensitive. की तुम्ही सूक्ष्म राहा. And God has shut this door. की आज देवाने ते दार बंद केलं आहे. Get inside the door की त्या दरवाजाच्या आत तुम्ही या and pray आणि प्रार्थना करा and worship God आणि देवाची आराधना करा and seek the face of God. आणि परमेश्वराचं मुख शोधा. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट while सांगू द्या. outside the rain came जेव्हा बाहेर तो पाऊस पडू लागला and the world got destroyed आणि जेव्हा जग नष्ट झालं जग and the world was drowned, आणि जेव्हा जग बुडून गेलं, let me tell you मला तुम्हाला एक गोष्ट सांगू what द्या was happening inside the ship, की आतमध्ये त्या तारूमध्ये काय होत होतं. inside the ark. की त्या तारूमध्ये People were sitting inside. की ती लोक आतमध्ये बसली होती. They did not know what is happening. त्यांना माहित नव्हतं की काय घडतंय. They did not know what is happening outside. त्यांना माहित नव्हतं की बाहेर काय घडतंय. They did not know what is happening inside. की त्यांना काही कळत नव्हतं की आतमध्ये काय They घडतंय. were thinking, पण ते विचार करत what are होते we doing sitting inside? की आपण काय करतोय आतमध्ये बसून. But let me tell you the truth today. पण मला तुम्हाला एक सत्य सांगू द्या आज. The same rain तोच पाऊस that destroyed the earth, त्यांनी त्या पृथ्वीचा नाश केला. same rain तोच पाऊस that destroyed the earth, की त्यांनी पृथ्वीचा नाश केला. same rain lifted up the ark. की तोच त्या पावसाने तारूला उचललं. Same rain that destroyed the earth, की तोच पाऊस ज्याने जगाचा नाश केला. same rain will lift up the ark. की तोच पाऊस त्या तारूला वरती उचलून धरला. What was happening inside? काय घडत होतं आतमध्ये They did not realize त्यांना जाणीव होत God नव्हती. was bringing them higher. देव त्यांना वरती आणत होता. God was bringing them higher. देव त्यांना वरती उचलत होता. Everything was destroying down. की सगळ्या गोष्टी खाली नाश होत But होत्या. God into that ark was bringing them up. की देव त्या तारूमध्ये त्यांना वरती उचलून धरत होता. Don't think you are sitting inside the house, nothing is happening. असा विचार करू नका की तुम्ही घरात बसून काहीही होत नाही. God surely is doing something in your life. निश्चितच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करत आहे. Be की sensitive. तुम्ही ते संवेदनशील असा. Open the door की ते दरवाजा उघडा towards God देवाकडं and shut the door towards the world. आणि तो जगाचा दरवाजा बंद करा. And God surely doing something in your life. आणि देव निश्चितच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करतोय. Something is happening. काहीतरी घडतंय. God is delivering you from the world. देव तुम्हाला सुटकारा देत आहे जगित God is गोष्टी. separating you from the world. की देव तुम्हाला वेगळं करत आहे जगित God is गोष्टीपासून. bringing you up in your spirituality. तुमच्या धार्मिकतेमध्ये देव तुम्हाला उचलून धरत आहे. And we can see that. आणि आपण ते पाहू That शकतो God was working in them, की देव त्यांच्यात कार्य करत आहे. bringing them higher. त्यांना वरती उचलून धरत आहे. When the flood stopped जेव्हा ते वादळ थांबलं and when आणि जेव्हा the ark rested, जेव्हा तारू तो थांबला, after water is gone, जेव्हा ते पाणी निघून गेलं, what happened? काय झालं? God brought them out of the ark to the promise of God, की देवाने त्यांना तारूच्या बाहेर आणलं जिथं त्यांनी वचन दिलं होतं. where they experienced the freedom. जिथं त्यांनी जाणीव केली स्वातंत्र्याची. And God is today doing something. आणि आज परमेश्वर काहीतरी करत आहे. After these 21 days, ह्या 21 दिवसानंतर when you fast and pray, जेव्हा तुम्ही उपास आणि प्रार्थना seek कराल, the face of the Lord, जेव्हा तुम्ही परमेश्वराचं मुख शोधाल, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट God सांगू is द्या. bringing church into the new level. मंडळीला एक वेगळ्या पातळीवर देव नेत आहे. And when you come out, you will never remain the same. आणि जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्ही आहे तसेच राहणार नाही. God is surely doing something in your देव life. निश्चित तुमच्या जीवनात काहीतरी कार्य करत आहे. We have one more आपल्याला अजून एक example from the Bible. उदाहरण आहे शास्त्रमधनं. When you read book of Genesis 19th chapter and 10th verse, जेव्हा तुम्ही उत्पत्तीचं 19 अध्याय आणि 10वं वचन वाचता, this is the second place. इथं हा दुसरं ठिकाण आहे. God shut the door. देवाने दार बंद केलं. This place, ह्या ठिकाणी Bible says शास्त्र म्हणतं that there was so much of sin in Sodom and Gomorrah. की सोदोम गोमोरा तिथं खूप सारं पाप होत होतं. And God decided to destroy Sodom and Gomorrah. आणि देवाने निर्णय घेतला की नष्ट करायचं सोदोम गोमोराला. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं that angel of the Lord came into the house of
Lot. की लॉटच्या घरामध्ये ते देवाचा दूत प्रकट झाला. And what happened there? आणि तिथे काय घडलं They all around the world, people came against them. की संपूर्ण जे काय लोक जगातली लोक त्यांच्या विरोधात All उठली. Sodom and Gomorrah people came against them. सदोम गोमोरातली सगळी लोक त्यांच्या विरोधात उठली. They hated Lot because of the angels. ते लॉटचा द्वेष करू लागले त्या देवदूतांमुळे. Bible says they are the man of God. शास्त्र म्हणतं की ते देवाकडनं आलेले लोक होते. And Bible says आणि शास्त्र म्हणतं that they told Lot आणि त्यांनी लॉटला सांगितलं that Sodom and Gomorrah is going to be destroyed. की सदोम गोमोराचा नाश होणार आहे. And when all the people surrounded them आणि जेव्हा सर्व लोकांनी त्यांना घेरलं and came against Lot आणि त्यांच्या लॉटच्या विरोधात उठले and were not willing to listen, आणि ते ऐकायला तयार नव्हते the sin had grown to such an extent की पाप अशा गोष्टीपर्यंत वाढलं that होतं they said to Lot, की ते लॉटला म्हणाले send those men outside की त्या मनुष्याला तुम्ही बाहेर पाठवा so we can have relationship with them. की आम्ही त्यांच्या बरोबर संभोग करू शकू, We can know them. की आम्ही त्यांना जाणू शकू. They were not willing to listen. ते ऐकायला तयार नव्हते. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं that this man of God, की हा देवाचा मनुष्य, these are the people of God, की हे देवाचे लोक they आहेत. pulled Lot inside त्यांनी लॉटला आतमध्ये ओढलं and they shut the door. आणि त्यांनी दार बंद करून And घेतलं. people were struggling and they could not see the door. लोक धडपड करत होते, त्यांना तो दरवाजा दिसत Their नव्हता. eyes were blinded. त्यांचे डोळे आंधळे करण्यात आले. Outside their eyes were blinded. बाहेर त्यांचे डोळे आंधळे करण्यात आले. Outside they were going to be destroyed. की बाहेर त्यांचा नाश होणार होता. Full Sodom and Gomorrah was going to be destroyed. पूर्ण सोदोम आणि गोमराचा नाश होणार होता. But what was happening inside? पण काय आतमध्ये घडत होतं? Inside God was preparing Lot and his family to be delivered from Sodom and Gomorrah. आतमध्ये लॉट आणि त्याच्या परिवाराला देव तयार करत होता सोदोम आणि गोमरातनं बाहेर काढण्यासाठी. God is preparing you. देव तुम्हाला तुमची तयारी करून घेत आहे. God is preparing you देव तुमची तयारी करून घेत for the आहे deliverance of things that are going to come upon the earth. की अशा गोष्टीतनं सुटका की ज्या जगात येणार आहेत. What has come on the earth जे आज जगामध्ये आलंय and what things are coming on the earth. आणि जे आज गोष्टी जगावरती येणार आहेत World has never heard that की before. जगाने ह्या गोष्टी कधी ऐकल्या नाहीत It अशा, is so difficult. की हे खूप अवघड आहे. Nobody can do anything about it. कुणी काही करू शकत नाही त्याबद्दल. Everybody realized सगळ्यांना जाणीव झाली that their power fails. की त्यांचे जे सामर्थ्य ते Only God can do something. फक्त देवच कार्य करू शकतो. People are turning to God. की देव लोक People are देवाकडे calling वळत upon आहेत, God. की लोक देवाकडे पाहत आहेत And they know आणि त्यांना माहित only God can stop all these viruses and all these plagues that are coming on the आणि earth. त्यांना जाणीव झाली की हे देवच फक्त हे सगळे व्हायरस आणि प्लेग थांबवू शकतो जे पृथ्वीवर येत आहेत. So when Sodom and Gomorrah was getting destroyed, की जेव्हा सदोम आणि गोमराचा नाश होत होता, God was preparing Lot and his family. की देव लॉट आणि त्याच्या परिवाराची तयारी करत होता. They shut the door. त्यांनी दरवाजा लावून Today घेतला. when you are shutting the door, आज जेव्हा तुम्ही दरवाजा लावून घेताय, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू God द्या. is preparing your family. देव तुमच्या परिवाराची तयारी करत आहे. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. something is going to happen. निश्चित काहीतरी घडणार आहे. Something is going to happen. निश्चित काहीतरी घडणार आहे. And God is preparing you for that. आणि देव तुमची तयारी करत आहे त्यासाठी. Bible is witness की पवित्र शास्त्र साक्ष आहे that God has not asked you की देवाने तुम्हाला विचारलं नाही just like that to sit at home की असंच तुम्हाला घरी बसण्यासाठी and pray. आणि प्रार्थना करायला. Pray with your family. प्रार्थना करा तुमच्या God परिवाराबरोबर is surely doing की something. देव निश्चित काहीतरी करत आहे. I know मला माहिती today आहे you are sitting in the home, की आज तुम्ही घरी बसला आहात, but let me make you realize पण मला तुम्हाला एक गोष्टीची जाणीव करून देऊ द्या that Spirit of God is working in की you. देवाचा जो आत्मा आहे तो तुमच्यामध्ये कार्य करत आहे. I want to give you one more scripture. मला तुमच्यासाठी अजून एक शास्त्रलेख Book वाचायचा. of Exodus 12th chapter and 22nd verse. निर्गम 12 अध्याय आणि 22 वचन Let म्हणतं. us read. आपण सगळे वाचूयात. Exodus 12, chapter 22nd verse. Take a bunch of hyssop, dip it into the blood in the basin, and put some of the blood on the top and on both sides of the door frame. None of you shall go out of the door of your house until morning. एजोप झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकाळली आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये. We can see this is the third place where there is a lockdown. आपण हे बघतोय हे तिसरं ठिकाण आहे तिथं जिथं बंद झालंय सगळं. God said to Moses, देव मोशेला म्हणाला apply the blood की तू रक्त लाव upon the doorpost, की त्या दरवाजावरती, because that night कारण त्या रात्री the
death was going to take place in every home. मरण त्या प्रत्येकाच्या घरात येणार होतं. That night, त्या रात्री the death was passing by. की ते मरण ओलांडून जाणार होतं. And he said, apply the blood. आणि तो म्हणला की तू ते रक्त लाव And you sit inside. आणि तुम्ही आतमध्येच बसून राहा. Nobody comes outside the door. कुणीही त्या दरवाजाच्या बाहेर येणार नाही. We can see that. आपण ते पाहू शकतो One more place shut down. की अजून एका ठिकाणी दरवाजे लावले होते Lockdown. की पूर्ण बंद केलं Nobody होतं. should go out. कुणीही बाहेर येऊ शकत नव्हतं. Outside on the street, की बाहेर त्या रस्त्यावरती death was passing. की ते मरण जात होतं. And every home, आणि प्रत्येक घर there was a death. की तिथं मरण येतं. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू there द्या. was a death in every home, even the Egyptian and the Israel. तिथं प्रत्येक घरामध्ये मरण होतं. मिस्री लोकांच्यात आणि इस्रायल लोकांच्या मध्ये सुद्धा. In Egyptian, the firstborn of everything died. की मिस्रीमध्ये जो प्रथम जन्मलेला होता त्यातले सगळे मेले. But in Israel, आणि इस्रायलमध्ये every home there was a lamb that was slain. की प्रत्येक ठिकाणी जो कोकरा होता जो वधला गेला होता. Death of the lamb. की तो कोकऱ्याचं मरण And death of the lamb protected them. आणि त्या कोकऱ्याच्या मरणाद्वारे त्यांचं संरक्षण झालं. Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या every home was dying. की प्रत्येक घरामध्ये मरण होतं. Firstborn was dying. प्रथम जन्मलेला मेला. But here is the angel of death पण जसं तो मरणाचा जो आत्मा होता would come at the door जसं त्या दरवाजापाशी येत होता where there was a blood. जिथं त्यांनी रक्त पाहिलं. Bible says, शास्त्र म्हणतो blood speaketh. की रक्त बोलतं. Book of Hebrews says, blood speaketh. इब्रीचं पुस्तक म्हणतं की रक्त बोलतं. And the blood speaketh. आणि ते रक्त बोललं. And the blood of lamb was saying, आणि ते कोकऱ्याचं रक्त म्हणत होतं I already died for them. मी आधीच मेलोय त्यांच्यासाठी. You don't have to come inside. तुला आतमध्ये यायची There गरज is no नाही. judgment here. की तिथे न्याय नाही. Because death is already taken कारण place. मरण इथे आधीच घडलेलं आहे. The lamb already died. तो कोकरा आधीच मेलेला होता. Jesus died for us येशू आपल्यासाठी मरण पावला. to deliver us. जेणेकरून आपल्याला To सुटका मिळेल. protect us. जेणेकरून आपल्याला संरक्षण Today मिळेल. blood of Jesus is speaking. की आज ते येशूचं रक्त बोलत आहे. I died for them. मी त्यांच्यासाठी मेलोय. Delivered us from all the judgment. आपल्याला सुटका दिली प्रत्येक न्यायापासून. And every home आणि प्रत्येक घर that had a blood, की ज्याच्यावरती रक्त होतं the angel of the dead could not go की inside. तो मरणाचा जो आत्मा तो आतमध्ये जाऊ शकला नाही. God spared them from the blood of the lamb. की देवाने त्यांना वाचून ठेवलं त्या रक्ताद्वारे. Number 2, दुसरी गोष्ट God told them, देवाने त्यांना सांगितलं you sit inside the house, की तुम्ही घरातच बसा. lock inside the house. तुम्ही स्वतःला आतमध्ये बंद करून घ्या. And what you do? आणि तुम्ही काय करा You eat the flesh of the lamb. की तुम्ही ते देह खा त्या कोकऱ्याचं. Today what do we do inside the आज house? आपण काय करत आहोत घरात What आतमध्ये was बसून? God was doing? काय देव काय कार्य करत God होता? was giving them the flesh of the lamb to eat की देव त्या कोकऱ्याचं त्यांना मांस देत होतं खाण्यासाठी and strengthen them. आणि त्यांची ताकद वाढवत होतं. And what God was doing, आणि देव काय करत होता? when they came out of it, आणि जेव्हा ते त्यातनं बाहेर आले God delivered them from Egypt and took them out of Egypt. देवाने त्यांना मिस्री देशातनं सोडवलं आणि त्यांना मिस्रीतनं बाहेर घेऊन गेला. What was happening inside the house? काय घडत होतं आतमध्ये? Not only outside the people were dying, की आत बाहेरचे सगळे लोकच फक्त मरत नव्हते, but God was working पण देव कार्य करत होता. in the lives of Israel की इस्रायलच्या जीवनामध्ये देव कार्य करत होता to deliver people, जेणेकरून त्यांची सुटका होईल. that they may be delivered from Egypt. की जेणेकरून त्यांची सुटका होईल त्या इजिप्त मधनं. And the Bible says आणि पवित्र शास्त्र म्हणतं that feast of Passover, की जे वलांडणाचा सण आहे that they were delivered की completely जिथे त्यांची सुटका झाली पूर्णतः. when the blood of Jesus came upon them. जेव्हा येशूचं रक्त त्यांच्यावर आलं They were delivered completely. त्यांची सुटका झाली पूर्णतः. No power could hold them. कुठलंही सामर्थ्य त्यांना पकडू शकलं नाही. And they were free from the Egypt. आणि ते त्या मिस्रीमधनं ते स्वतंत्र झाले. My friend, माझ्या मित्रांनो, let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या this time की ह्या वेळेस we are inside the house for 21 days. आज आपण आतमध्ये आहोत 21 दिवस. This year Passover, की ह्या वर्षी वलांडणाचा सण, Good Friday and Easter उत्तम शुक्रवार आणि ईस्टर is coming येणार आहे. before even the 21 days. 21 दिवसाच्या आतच ते येणार आहे. We will not be able to meet in the church, आपण एकमेकांना मंडळीत भेटू शकणार नाही, but we can see पण आपण पाहू शकतो it is almost हे नक्की आहे like the time of Moses. मोशेच्या वेळेसारखं. Time of Moses, मोशेच्या वेळेसारखं that people are sitting inside the house की लोक ते घरात बसले आहेत and celebrating Passover, आणि तो सण साजरा करत आहेत. Passover meal. साजरा करत आहेत तो सण.
This year we are seeing या वर्षी आपण पाहत आहोत that Passover, की जो वलांडणाचा सण that आहे we are sitting inside the house and की celebrating आपण आपल्या घरात बसून साजरा करत आहोत with our family. की आपल्या And परिवाराबद्दल God surely will bring Passover आणि देव निश्चितच ते वलांडणाचा सण आणेल and deliverance to every family. आणि प्रत्येकाला सुटका देईल, Every family. प्रत्येक परिवाराला. Don't say I'm wasting my time. तुम्ही म्हणू नका की मी माझा वेळ घालवत आहे, Don't say what should I do. तुम्ही म्हणू नका की मी काय करू बसून. My friend, let me tell you one मला thing. तुम्हाला एक सांगू द्या, When you read the book of Numbers, 10th chapter and 9th verse, When you go into battle in your own land against an enemy who is oppressing you, sound a blast on the trumpets. Then you will be remembered by the Lord your God and rescued from your enemies. many people are saying, what should I do? पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही काय करू, What should we do in the house? आम्ही काय करू घरात बसून. Many people say we are bored in the house. आम्हाला कंटाळा आलाय घरात बसून. Many people are saying we want to eat something. पुष्कळ लोक आम्हाला काही गोष्टी खायच्या आहेत. There are some people say we don't get food, the type of food that we want to eat. काही लोक असे म्हणतात की आम्हाला ज्या गोष्टी खायच्या आहेत त्या मिळत नाहीयेत. Some people say we are getting bored at the house. काही लोक म्हणतात आम्हाला घरात बसून कंटाळा आलाय. My friend, let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Yesterday in the news I saw काल मी बातम्यांमध्ये वाचलं the thousands of people, की तिथं हजारो लोक आहेत they are walking to their house. की ते चालत चालले त्यांच्या घराकडे. They don't have house. त्यांच्याकडे घर नाही. They are worker. ते कामगार आहेत The place where they are working, की जिथं काम ते करत होते they were asked to leave. त्यांना सांगितलं सोडून जाण्यासाठी. They don't have house. त्यांच्याकडे घर नाही. They are walking ते चालत चाललेत 300 kilometer. 300 किलोमीटर They are walking ते चालत निघाले आहेत places to go to their home. ठिकाणाने ठिकाण त्यांच्या घरी जाण्यासाठी. They say we don't know त्यांना मग ते म्हणतात आम्हाला माहित how नाही long will take, की आम्हाला किती वेळ लागेल, but we want to reach to our home. की पण आम्हाला आमच्या घरी पोहोचणं गरजेचं There आहे is no food for them. कारण आमच्याकडे अन्न नाही I खायला. have seen children crying. मी पाहिलं की मुलं रडत Yesterday होती on the news, my heart was broken. की मी काल ते बातम्या ऐकून माझं हृदय तुटलं The children are crying. की लहान लेकरं The रडत होती women are crying. की त्या स्त्रिया रडत होत्या. There is no food to eat. त्यांच्याकडे जेवण नव्हतं जेवायला. Children say 4 days we haven't eaten anything. लहान मुलं म्हणले की आम्ही 4 दिवस झाले काही खाल्लं नाही. God's people, देवाची लोक आहे, stop murmuring. थांबा कुरकुर करणं, Stop complaining. की तुम्ही कुरकुर करणं थांबा. This complaining and murmuring did not allow God's people to enter into promised land. की कुरकुर करणं ह्या लोकांना त्या परमेश्वराच्या अभिवचनाच्या भूमीमध्ये जाऊन देण्यापासून थांबवलं आहे. They could not enter into promised land because of their murmuring against God ते देवाच्या वचनाच्या भूमीमध्ये जाऊ शकले नाहीत कारण ते देवाविरुद्ध कुरकुर करत होते and against God's servant. आणि देवाच्या सेवकाविरुद्ध. Let me tell you today, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या stop murmuring. की आज तुम्ही कुरकुर करणं थांबवा, Stop complaining. की आज तुम्ही तक्रार करणं थांबवू द्या. Somebody said, कोणतरी म्हटलं I was praying that I have no shoe until the time I saw a man who had no feet. की मी प्रार्थना करत होतो की माझ्याकडे घालायला बूट नाहीयेत जोपर्यंत मी पाहिलं की कुणाकडे तरी पायच नाहीत. Let me tell you, my friend, मला पुन्हा एकदा सांगू द्या, thank God for the house that you have. धन्यवाद द्या ज्या घरासाठी जो तुमच्याकडे आहे. God said to Moses, देवानं मोशेला tell सांगितलं them to remain inside the house. की त्यांना घरातच राहण्यासाठी तू सांग. What if somebody wouldn't have had house? की काय जर कोणाला घरच नसेल तर. Thank God today the house that you are staying, धन्यवाद द्या त्या घरासाठी की ते तुम्ही जिथं राहताय, there is a security, की जिथं तुम्हाला संरक्षण there आहे, is a protection, की जिथं तुम्हाला संरक्षण आहे, there is a blessing. की जिथं आशीर्वाद आहेत. Thank God for the house, देवाला धन्यवाद द्या त्या घरासाठी, for the food that you are getting. की जे अन्न जे तुम्हाला मिळत आहे. Don't complain. की तुम्ही कुरकुर करू There नका. are thousands and thousands of people on the street are not getting food. की हजारो आणि हजारो लोक अशी रस्त्यावर आहेत की ज्यांना अन्न मिळत नाहीये. Please, कृपा करून thank God for the food. की देवाला तो धन्यवाद द्या त्या अन्नासाठी. Come before God fasting and praying. देवासमोर तुम्ही देवासमोर या तुम्ही उपास प्रार्थना करून. Let God know that you feel for people who are suffering outside. की तुम्हाला जाणीव आहे लोकांची जे बाहेर जे त्रास घेत आहेत ते. And be thankful to God आणि देवाला धन्यवाद द्या for what God has given you today. की देव तुम्हाला आज जे काय दिले त्यांनी. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या what should I do? की मी काय करू. Sitting inside the house. घराच्या आतमध्ये बसून. What should I do? आज काय करू मी. Sitting inside the house. घराच्या आतमध्ये बसून. Bible says, शास्त्र म्हणतं let us come together and
and blow the trumpet. की आपण सगळे एकत्र येऊ आणि ते तुतारी वाजवू. Let every home की प्रत्येक घर blow the trumpet. की ते तुतारीचा आवाज येऊ द्या. Let the 21 days 21 दिवस the trumpet sound in your की house. तुमच्या घरामध्ये तो तुतारीचा नाद होऊ द्या. The trumpet of victory. की तो जो तू विजयाची तुतारी, Trumpet of blessing. आशीर्वादाची तुतारी, Trumpet of mercy. की कृपेची जी तुतारी, Trumpet of grace. की ते कृपेची तुतारी, Trumpet of thanksgiving. की धन्यवादाची तुतारी, Trumpet of all God's work. की परमेश्वराच्या प्रत्येक वचनाची तुतारी, Trumpet of God's preparing की you. तुतारी जे देव तुम्हाला तयार करत आहे त्याच्याबद्दल Decree today. आज घोषणा द्या God is giving you की time. देवाने जी तुम्हाला वेळ दिली आहे. My friend, माझ्या मित्रांनो, you are paid. तुम्हाला पगार मिळतो. When you go to company, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये you जाता are paid to work for 8 hours and 10 hours. की 8 तास काम करण्यासाठी तुम्हाला वेतन मिळतं. But today you are paid to sit in the house and pray. आज तुम्हाला वेतन मिळत आहे जेणेकरून तुम्ही घरात बसून प्रार्थना करावी. Blow the trumpet. की ते तुतारीचा नाद होऊ द्या. Let the sound की तो ध्वनी येऊ द्या. of trumpet be की ते ध्वनी येऊ द्या in तुतारीचा. every home morning and evening. प्रत्येक घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी Let the work of God continue. की देवाचं कार्य चालू राहू द्या. Don't think it's a waste of time. Last days, आपण शेवटल्या दिवसामध्ये it's never आहोत. happened असं कधीही घडलं नाही. in my history. माझ्या In इतिहासामध्ये, all my life I never saw. माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी हे पाहिलं नाही. Today we are sitting in the house आज आपण घरात बसलो आहोत and breaking the bread आणि ते भाकरी तोडत आहोत and celebrating the Passover. आणि आपण साजरा करत आहोत वलांडणाचा सण. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. after this Passover, या वलांडणानंतर there is a deliverance. की तिथं सुटकारा आहे, There is a place. की तिथे एक जागा There आहे, is a promise की तिथे एक वचन आहे that God has kept for you and की me. देवाने ते तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवले. Let us prepare. आपण तयार होऊया. This is the time to separate yourself. ही वेळ आहे की आपण स्वतःला वेगळं करूया. Separate yourself from the world. आज आपण स्वतःला वेगळं करूया God जगामधनं. is separating you from the world. देव तुम्हाला जगामधनं वेगळं करत आहे. This is the time की हीच ती वेळ to die to yourself. की तुमच्या स्वतःसाठी तुम्ही मराल तयार. Church needs repentance today. आज मंडळीला पश्चातापाची गरज आहे. Repenting for what we have done. पश्चाताप आपण ज्या गोष्टी केल्या, Repenting for the way we have lived. की पश्चाताप आपण जसं जगलोय त्याबद्दल, Come back to the altar of the Lord. की पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या त्या अल्तरकडे तुम्ही या. This is the time हीच ती for वेळ. God's preparation. God is preparing you. देव तुमची तयारी This is करत not any आहे. man, but God is preparing हे you. कुठलाही मनुष्य नाही, पण देव तुमची तयारी करत आहे. Repent today. पश्चाताप करा. Seek the face of the Lord. देवाचं मुख शोधा. And as you seek the face of the आणि Lord, जसं तुम्ही देवाचं मुख शोधताय you will be enlightened. की तुम्ही प्रकाशमान व्हाल. Your family will be enlightened. तुमचं परिवार प्रकाशित होईल And God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित My करेल. friend, माझ्या मित्रांनो, let me tell you. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू Don't द्या take it very easy. की हे खूप सहजरित्या घेऊ नका. Don't take it very हे easy. खूप सहजरित्या घेऊ नका. Our nation is going through lot of troubles. आपलं राष्ट्र खूप कठीण परिस्थितीतून चाललेलं आहे. Pray, प्रार्थना करा, pray, प्रार्थना करा, pray. प्रार्थना करा. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली Jesus is not only Christian property. की येशू हे फक्त ख्रिस्ती लोकांचंच प्रॉपर्टी नाही. God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली. Let us love the world. आपण जगावर प्रीती करू. Pray for them. प्रार्थना करा त्यांच्यासाठी. Bless them. त्यांना आशीर्वादित Do करा. what you could do. तुम्ही जे काही शक्य असेल तेवढं करा. Don't go outside the house. तुम्ही बाहेर पडू नका घराच्या. Live inside the house. घरामध्येच राहा. Be obedient to our honorable Prime Minister. ते आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी जी आज्ञा दिली ती पाळा. It is blessing for every people. की प्रत्येकासाठी ते आशीर्वादित आहे. I believe. Pray. प्रार्थना करा. Pray for our Prime Minister. आपल्या पंतप्रधानांसाठी प्रार्थना करा. Pray for our government. आपल्या गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना Pray करा. for people who are outside. की जे लोक बाहेर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Pray for people की प्रार्थना करा त्या लोकांसाठी who are working out. जे काम करत आहेत बाहेर. Pray for policies. की ते पोलीस लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for doctors. की ते डॉक्टरांसाठी तुम्ही प्रार्थना करा. Pray for all the workers outside. सगळे जे कामगार आहेत बाहेर जे काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. Sacrificing their families. ते अर्पण करत त्यांच्या परिवाराला They are praying. They are working for ते you. तुमच्यासाठी काम करत आहेत. Let us pray. तसं आपण सगळे प्रार्थना करू. Uphold them before God. त्यांना आपण देवासमोर आणू. Let us look to God आपण देवाकडे पाहूयात and we pray. आणि आपण प्रार्थना करू. As we come to the communion table, जसं आपण प्रभू भोजनाच्या टेबलावर येतोय, I want every home मला पाहिजे प्रत्येक घर come before the table of the Lord. की त्या मेजासमोर या देवाच्या, Take bread की तुम्ही भाकर घ्या and take juice आणि ते ज्यूस घ्या and ask God for blessing. आणि ते ज्यूस घ्या आणि आज देवाला विचारा त्या आशीर्वादासाठी.
Friend, मित्रांनो, this table हा मेज is the love of God. हे देवाची प्रीती आहे. This table हा मेज is the blessings of God. हे देवाचे आशीर्वाद आहेत. This table हा मेज that God has prepared for us. की देवाने जी तयारी केली आपल्यासाठी. Jesus says, येशू म्हणतो I desire, I long to eat this meal with you. There's an exchange offer on this table. की जिथं आदला बदल आहे या मेजावरती. Give your life जे तुमचं जीवन द्या and take his life. आणि येशूचं जीवन घ्या. Today eat. आज घ्या, Eat the life of Jesus. आज खा, येशूचं जीवन खा Eat the flesh of Jesus. आणि येशूचं ते देह खा And have the life of Jesus. आणि येशूचं जीवन घ्या. Let us pray आपण प्रार्थना करू and look to God. आणि देवाकडे पाहू. For I have received of the Lord which also I deliver unto you, that the Lord Jesus, the same night in which he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. This do in remembrance of me. After the same manner also he took the cup, when he had supped, saying, This cup is the New Testament in my blood. This do ye, as often as you drink it, remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you do show the Lord's death till he come. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून नेण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. Let us pray. आपण प्रार्थना करू. Gracious, loving, merciful Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय पिता, we want to thank and praise you for this bread and this wine. आम्ही धन्यवाद देतो या भाकर आणि द्राक्षरसासाठी. This bread and wine reminds us हे भाकर आणि द्राक्षरस आम्हाला आठवण करून देतं your death and resurrection. की तुझं मरण आणि तुझं पुनरुत्थान. We remember that you died for us आम्ही आठवण करतो की तू आमच्यासाठी मेलास and you rose again from the dead. आणि पुनरुत्थित झाला त्या मरणामधनं. Thank you, Lord, धन्यवाद देवा, for dying. आमच्यासाठी मेलास, You were buried तू पुरला गेला and third day you rose आणि again. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठलास. Even as we come together, जसं आम्ही एकत्र येतो पुन्हा, we ask you bless this bread and bless this wine. आम्ही मागतो परमेश्वर ह्या भाकर आणि द्राक्षरसाला तू आशीर्वाद Let दे. this bread and wine not bring condemnation, हे भाकर आणि द्राक्षरस आमच्यावर कुठलाही दोष पण आणून देऊ नको, but forgiveness and healing to the body of Christ. पण क्षमा आणि आरोग्य ख्रिस्ताच्या शरीराला. Forgive and forget all shortcomings. क्षमा कर आम्हाला तू आणि आमच्या सगळ्या लहान मोठ्या चुका विसरून जा. Let your people have your life. तुझ्या लोकांना तुझं जीवन मिळू दे, Let your people have abundance. की तुझ्या लोकांना ते विपुल गोष्टी मिळू देत. I ask you, Lord, आम्ही मागतो देवा let this bread and wine की हे द्राक्षरस आणि not bring condemnation, की कुठलाही दोष पण आमच्यावर आणून देऊ नको, but forgiveness and healing पण क्षमा आणि आरोग्य to the body of Christ. की येशू ख्रिस्ताच्या शरीराला, In Jesus' name, येशूच्या नावाने. amen. आमेन. Body of Christ येशू ख्रिस्ताचं शरीर broken for us. आमच्यासाठी मोडलं. Blood of Jesus was shed for us. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी सांडलं गेलं. Everybody, प्रत्येक जण take bread with me तुमच्या हातात तुम्ही भाकर घ्या and participate. आणि त्याच्यामध्ये भाग घ्या. Body of Christ येशू ख्रिस्ताचं शरीर broken for us. आमच्यासाठी मोडलं In Jesus' name. येशूच्या नावाने. Blood of Jesus आणि येशूचं रक्त was shed for us. आमच्यासाठी सांडण्यात आलं In Jesus' name. येशूच्या नावाने. Please take it. घ्या कृपा करून. Let's thank God for this time. आपण देवाला धन्यवाद देऊ या वेळेसाठी.
This is the Lord's day. हे देवाचा दिवस आहे. Just thank God. आपण देवाला धन्यवाद देऊ And just give Him thanks and praise for some time. आणि धन्यवाद देऊन स्तुती करू त्याची थोड्या वेळासाठी, Sound the trumpet in your home. की तुमच्या घरामध्ये तो तुतारीचा नाद होऊ दे. Blow the trumpet in your home. तुमच्या घरामध्ये तुतारीचा नाद होऊ दे. Praising and thanking God. परमेश्वराला धन्यवाद देत आणि स्तुती करत, Praising and thanking our Savior. परमेश्वराला स्तुती आणि त्याची आराधना करत. We need not to fear. आपल्याला भ्यायची गरज नाही. Don't let fear rule over you. तुम्हाला तुमचं जे भीण आहे ते तुमच्यावरती येऊ देऊ नका. Blood of Jesus will protect you. परमेश्वराचं जे रक्त आहे ते तुम्हाला संरक्षण देईल. But you remain inside the door पण तुम्ही त्या दरवाजाच्या आतमध्ये राहा and wait upon the Lord. आणि परमेश्वरावर थांबून राहा And let God work in you and me. आणि देवाला कार्य करू दे तुमच्या आणि माझ्यामध्ये. Gracious, loving, merciful Heavenly Father. कृपाळू स्वर्गीय पिता, In Jesus' name. येशूच्या नावाने Once again we want to thank you and praise you पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो for this Lord's day. की आज ह्या देवाच्या दिवशी. Thank you for gathering us together. धन्यवाद आम्हा सर्वांना तू एकत्र केलं. Lord, your children have gathered in the home, देवा तुझी लेकरं सगळी एकत्र झालेत घरामध्ये, all different places. सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी. I pray for your blessing upon them. मी प्रार्थना करतो तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर. Bless all the people. आशीर्वाद कर प्रत्येक लोकांना. We ask for your blessing upon every church members. आम्ही मागतो परमेश्वर तुझे आशीर्वाद प्रत्येक मंडळीच्या We लोकांवर. sprinkle your blood upon the going out and coming in. आम्ही रक्तशिंपण करतो त्यांचं बाहेर जाणे घरात येणं. We sprinkle your blood upon everything that they have. आम्ही रक्तशिंपण करतो त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती. We sprinkle your blood upon east, west, north, south of their premises. आम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेच्यावर तुझं रक्त लावतो And परमेश्वर. we ask you, Lord, for your protection upon your children. आणि आम्ही मागतो परमेश्वर तुझं संरक्षण तुझ्या We pray for लेकरांवरती. your provision upon your children. तुझा पुरवठा मागतो परमेश्वर तुझ्या लेकरांसाठी And we ask for your blessing. आणि तुझे आशीर्वाद मागतो. Lord, we pray. देवा आम्ही प्रार्थना Let your करतो Holy Spirit continue working. तुझं ते पवित्र आत्मा असंच राहू दे. And Lord, you are coming आणि तुझं येणं देवा, for the church that is perfect and wrinkle free. की तुझं जे येणं आहे, की जी मंडळी जी आहे परिपूर्ण आहे. We know, Lord, आम्हाला माहिती आहे you देवा are perfecting your church. की तू तुझ्या मंडळीला परिपूर्ण करत You are आहेस, setting your church free की तू तुझ्या मंडळीला from all the worldly bondage. सगळ्या बंधनातनं तुझ्या मंडळीला तू मुक्त करत And we आहेस. know, Lord, आणि आम्हाला माहिती आहे you देवा are making your church wrinkle free. की तू आपल्या मंडळीला सुरकेदा विना करत आहे. I pray for a blessing आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर तुझ्या आशीर्वादाची upon every head and the family, प्रत्येक ज्या घरामधल्या मस्तकासाठी, upon the children. त्यांच्या लेकरांवर. Lord, देवा bless them with all the blessing. प्रत्येकाला आशीर्वादित कर आशीर्वादाने. Bless the kitchen, त्यांच्या किचनला आशीर्वादित bless कर, their finances, त्यांच्या फायनान्सला आशीर्वादित bless कर, their gathering, त्यांचं एकत्र येणं आशीर्वादित कर. and may they have, Lord, the good time in you. आणि त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये त्यांना उत्तम वेळ मिळू दे देवा. And we pray, Master, आणि आम्ही प्रार्थना करतो for देवा blessing. आशीर्वादासाठी. Lord, we pray for protection upon the world. देवा आम्ही प्रार्थना करतो की ह्या जगावरती तू संरक्षण दे. Lord, bless our Prime Minister. देवा आमच्या पंतप्रधानांना तू आशीर्वादित कर. Bless our government. आमच्या गव्हर्नमेंटला तू आशीर्वादित कर. Lord, bless all the people, प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. the polices, ते पोलीस लोक, the workers, जे कामगार आहेत त्यांना, the doctors. जे डॉक्टर आहेत त्यांना. We pray for hedge of protection around them. आम्ही तुझं कुंपण मागतो And we pray, Master, आणि आम्ही प्रार्थना करतो देवा bless every person. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. Thank you, Lord. धन्यवाद देवा. We are careful to give you glory, honor, and praise. तुझा मान सन्मान गौरव तुझ्या नावाला देतो प्रभू. Now may the love of our Heavenly Father, परमेश्वराची प्रीती, who loved us so much ज्याने आपल्यावर खूप प्रीती केली and gave His beloved Son आणि ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला to die for us, आपल्यासाठी मरणारा, the grace of our Lord Jesus, की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, who came down, जो खाली आला, who died on the cross, की त्या कलवरीच्या क्रूसवर तो मेला who was buried आणि जो पुरला गेला and rose again third day, आणि पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी and gave His Holy Spirit to dwell in आणि us. त्याने ते आपला पवित्र आत्मा दिला आम्हामध्ये वस्ती And the करण्यासाठी. sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit, गोड आणि कधी न मोडणारी पवित्र आत्म्याची सहभागिता, who is dwelling in us, जे आमच्यामध्ये वसती करतो, leading us and guiding us, आम्हाला चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, comforting us, आम्हाला मार्गदर्शन करतो and preparing us, आणि आम्हाला तयार करतो. be with you तुमच्या बरोबर असो now आत्ता and until Jesus comes. आणि येशू येऊपर्यंत. Amen. आमेन. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May the करो. peace of God be upon you. देवाची शांती तुम्हावर येऊ. Amen. आमेन.